स्वातंत्र्य मिळालं, परंतु हजारो हिंदूंच्या मृत्यूनंतर, हजारो हिंदू फाळणी झाल्यानंतर भारताकडे परतत होते, तेव्हा त्यांचे तुकडे झाल्यावर कलकत्त्यामध्ये 1946ला त्यावेळच्या नालायक मुख्यमंत्र्याला हाताशी धरून 20 ते 22 लाख हिंदू लोकांची कत्तल झाली. एवढा प्रचंड नरसंहार झाल्यानंतर फाळणीची तत्त्व न पाळता भारताला स्वातंत्र्य दिलं गेलं आणि पुन्हा 3 कोटी मुस्लिम या तिरंग्याच्या सावलीखालीच आम्ही राहणार असं म्हणून इथंच राहिले. निमूट बसलं सरकार. जे कोणी सत्तेत आले, कोण आले सत्तेमध्ये, कसे आले, हा सगळा इतिहास आता सर्वांनाच माहिती झाला आहे. 78 वर्षात काय वाट लागली या देशाची, त्यातली 70 वर्ष कशी गेली हे सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे. मधला इतर सरकारांचा, इतर प्राईम मिनिस्टर लोकांचा कालावधी सोडून द्या, पण जी घाण काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सुरू झाली, ज्या 565 संस्थानिकांनी मोठ्या दिलेरपणे आपापल्या जमिनी सरकारी दरबारी दाखल केल्या, बहाल केल्या सरकारला, राजपुतांनी 43 मोठमोठे किल्ले सरकारच्या स्वाधीन केले, हजारो छोटे छोटे दुर्ग हे सुद्धा सरकारला स्थापन केले. या सरकारनी अशा बऱ्याचशा जमिनी, हजारो एकर जमिनी, इथं राहिलेले 3 कोटी मुस्लिम लोक ज्यांना अल्पसंख्याक म्हणून डिक्लेअर केलं, या अल्पसंख्याकांना वक्फ बोर्डाच्या नियमाप्रमाणे त्या जमिनी बहाल केल्या गेल्या. तुम्ही अल्प आहात, तुमच्याकडं आम्ही लक्ष दिलं पाहिजे, अशा प्रवृत्तीची माणसं तेव्हा सरकारात होती. जवाहरलाल नेहरूजी केलं असेल, त्यांनी देशासाठी चांगलंही केलं असेल, नाही असं नाही, परंतु साधारणतः मार्च 77 ते जुलै 1979 या कालावधीत गुजराती ब्राह्मण असलेला एक व्यक्ती, ज्याला त्या विधात्याने भरपूर आयुष्य दिलं, 99 वर्षाचं आयुष्य मिळालेली व्यक्ती पंतप्रधान होती, सन्माननीय मोरारजी देसाई. 1977 ते 1979 हा जो त्यांचा कालावधी होता, वय जास्त होतं त्यांचं त्यावेळेस. 1896चा जन्म आणि 1977 साली त्यांना पंतप्रधान पद मिळालं, म्हणजे 75-77 ओलांडून गेलेला व्यक्ती. पण अतिशय प्रामाणिकपणे देशसेवा केलेली देशभक्त माणसं, आणि प्रामाणिकता असल्यामुळंच त्यांनी एक स्वतःचं आत्मचरित्र पण लिहिलं आहे. त्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलं आहे की नेहरू हिंदुत्वाच्या का विरुद्ध आहेत हे मला समजतच नाही.
अशी काही वाक्य आहेत त्या आत्मचरित्रात. एखाद्या पंतप्रधान पदावरती कार्यरत असलेला व्यक्ती स्वतःच्या आत्मचरित्रात उगीचच नाही ना लिहिणार. अल्पसंख्याक म्हणून त्यांना जाहीर केल्यानंतर अल्पसंख्याक आयोगाची स्थापना झाली. मुस्लिम पर्सनल लॉ तोही आणला. अल्पसंख्याकांसाठी सेपरेट मंत्रालय स्थापित केलं. पण या सगळ्या गोष्टी कधी घडल्या? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यूनंतर घडल्या. कारण तोपर्यंत सरदार पटेलांनी या ठराविक लोकांना धमकीच दिली होती, जर तुमच्यातला अँटी हिंदुइझम उफाळून वर येत असेल आणि जर अँटी हिंदू अशी कोणती बिलं तुम्ही पास करून कायदे संमत करणार असाल आणि इतर धर्मियांसाठी तुमचं पारडं जर त्या साईडनी झुकणार असेल तर माझा या गोष्टींना विरोध असेल आणि मी राजीनामा देईन. सरदार पटेलांनी सांगितलं की मी नुसता राजीनामा नाही देणार, मी या भारत देशातल्या प्रत्येक हिंदूच्या खांद्याला खांदा लावून एक मोठं आंदोलन छेडेन. मग सत्तेची लालसा असलेली माणसं थोडीशी बिचकली आणि थांबून राहिली सरदार पटेल यांच्या मृत्यूपर्यंत. आणि जसा त्यांचा मृत्यू झाला तशी अशी अनेक बिलं त्यांनी पास करून घेतली. मग त्यामध्ये वक्फचा कायदा हा थोडा उशिरा आला, पण सुरुवातीला अल्पसंख्याक मंत्रालय, अल्पसंख्याकचा कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे शरीयतसारखे 4 लग्न करायला परवानगी असलेले कायदे, अशी बरीच त्यांचं लांगुल चालन करणारे कायदे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात अस्तित्वात आले. आणि आजपर्यंत ते कायदे सुरू आहेत. त्याचे फायदे घेत घेत 3 कोटीचे लोक 27 कोटी झाले. आणि पहिल्यापासूनच ते स्वप्न बघत आहेत. काय स्वप्न आहे? गजवा-ए हिंद. 100 साल के अंदर इंडिया को इस्लामिक कंट्री बना के रहेंगे. बुलंद इरादे और बहुत बड़ा सपना लेकर चलते चलते आज आज़ादी को 78 साल पूरे हुए और वो लोग कह रहे हैं कि बस थोड़े ही दिनों में हमारा ये सपना पूरा हो जाएगा. सांगतायत ते आत्मविश्वासाने सांगतायत. आणि आपले सेक्युलर लोक गळ्यात गळे घालून फिरत आहेत. आपल्याच आया बहिणींवरती बलात्कार होत आहेत, गळे कापले जात आहेत, तुकडे करून कुकरमध्ये त्याची शिजवले जातात, खाल्ले जातात, प्रेमाचं नाटक करून लव जिहाद केले जातात. तरी आमचे सेक्युलर म्हणतात नाही हम लोग भाई भाई आहे. म्हणणाऱ्यांना काहीही म्हणू द्या, पण या देशावरती खूप मोठे संकट आहे. BBC सारख्या मोठ्या वृत्तसंस्थेचे पत्रकार काही सांगतात, इन्क्लुडिंग मार्क टुली. ते सांगतात की सध्या सत्तेत असलेलं भारत सरकार अतिशय उत्कृष्ट काम करत आहे. एका मोठ्या विषारी वृक्षाला मुळासकट नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी बाह्या सरसावल्यात. BBC सारखी वृत्तसंस्थेतला एखादा पत्रकार अशी जेव्हा वक्तव्य करतो तेव्हा त्या सत्तेमध्ये कोणी का असेना ते स्तुतीस पात्र असतात. जे सत्तेत आहेत त्यांची नावं घेतली की लगेच नाकाला मिरच्या लागणारी सुद्धा आपली हिंदू जमात असा शब्द वापरावा लागतोय मला रागाने, चिडून, की नक्की देशापुढं काय धोका आहे आणि आपण कोणाला नावं ठेवतोय, त्या व्यक्तीने कोणते निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतलेत. पाहायचा असेल तर आजचा गाजत असलेला चित्रपट पाहून या, धुरंधर. कारण वाचायला वेळ नाही ना आपल्याकडं. आपल्या डोळ्यांच्या खाचा झाल्यात, वाचू शकत नाही आपण. कमीत कमी जिथून नॉलेज मिळतं तिथून तरी गोळा करा
आणि जी लोक सत्तेत देशासाठी काही करतायत, त्यांच्या देशासाठी चाललेल्या कार्याला, त्या कार्याला तरी सलाम करायला शिका जरा. असतील चुका. प्रत्येक व्यक्ती सत्तेत आल्यानंतर काही ना काही स्वतःचं हित पण पाहत असतो, पण फक्त स्वतःचं हित तर पाहत नाहीत ना. ही सोनेरी किनार बघा. जेव्हा गजवा ए हिंद होईल, आज तुमच्या घरात घरटी एकच लेकरू आहे आणि तिकडं घरटी 10-12 लेकरं आहेत. हा पॉप्युलेशनमधला, लोकसंख्येमधला हा जो काही फरक आहे तो प्रचंड वेगाने वाढतो आहे आणि तुमची आमची लोकसंख्या त्यांच्यासमोर नगण्य ठरती आहे. त्यांच्या धारिष्ट्यापुढं आपल्याकडं धारिष्ट्य कमी आणि पुळसट लोक जास्त आहेत. खेद वाटतो बोलताना, पण जे दिसतं त्याच्यावर प्रहार केल्याशिवाय राहवत नाही. म्हणून सांगतोय, या विषारी वृक्षाला काही विषारी मुंग्यांनी मस्त कुरतडून टाकलेलं आहे. म्हणजे या भारत देशाला काही विषारी साप इतके खतरनाक आहेत की त्यांनी त्यांचं विष पसरवण्यास 1950 साली सुरुवात केली. त्यामध्ये अतिरेकी आले, निरनिराळ्या राज्यात पेरले गेलेले नक्षलवादी आले, त्यामध्ये माओवादी पण आले, मणिपूरचा पण नक्षली गट आला, गडचिरोलीत फिरणारा नक्षली गट आला. त्यानंतर परराष्ट्राकडून पैसा घेऊन सरकार अस्थिर करणारा एक गट आहे. वामपंथी आहेत, देशाविषयी काही आत्मीयता नाही, पण कुठेतरी खोडा घालायचा असे काही पंथ आहेत. अशा सगळ्या या जिहादी, नक्षली, विषारी सापांना थोडं थोडं सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या बिळामध्ये औषध टाकण्यास सुरुवात केली आहे. आता फक्त स्वतःला सिक्युलर म्हणवून घेणाऱ्या सगळ्या हिंदूंना हात जोडून विनंती करतो, पुढच्या पिढ्यांना जर तुम्हाला हा भारत देश आमचा आहे असं त्यांनी त्यांच्या ओठातनं बाहेर पडावं असं वाटत असेल तर कुठेतरी जागं होणं गरजेचं आहे. कुठेतरी जे अनवॉन्टेड लॉज अजूनही अल्पसंख्याक या व्याख्येखाली चालू आहेत ते बंद करण्यात याव्यात. त्या सर्व फॅसिलिटीज सत्वर बंद कराव्यात. त्यासाठी आपल्या भारत देशाच्या तिजोरीतला पैसा वापरू नये असं ठणकावून सांगण्यासाठी आंदोलनं छेडली पाहिजेत. गाड्या नळ जाळला, खळ्ळखट्याक न करता आंदोलनं करायची आहेत. पुन्हा खळ्ळखट्याक करून देशाचंच नुकसान नाही करायचं आहे, हे तारतम्य बाळगायचं आहे. सत्सद विवेक बुद्धीने आपल्याला लोकशाही राज्यामध्ये शांततेने आपली मागणी पुटअप करता येते. या गोष्टीवर विश्वास ठेवत जी काही चांगली कर्म चालली आहेत या सरकारची, त्या चांगल्या कार्यामध्ये नक्की हातभार लावायचा आहे. आज जो काही हा अंधकार पुढे येऊ घातलेला आहे, गजवा ए हिंद हे त्यांचं स्वप्न साकार होत आलं अशा बढाया काही मौलवी मोहल्ल्यात जाऊन मारत आहेत. डायरेक्टली बोलत आहेत, जो सपना हमने देखा है वो बस पूरा ही होने वाला है. कुछ महीनों की, कुछ सालों की बात है. अभी 80% सपना अपना पूरा हो गया है और 20% वो पूरा होने के लिए ना NRC लागू होने देंगे, ना सर को कामयाब होने देंगे. म्हणजे पहा कुठपर्यंत त्यांची मजल चालली आहे. मतदार याद्या आणि रेशन कार्ड यांची तपासणी सुरू आहे. मोफत अन्नधान्याची योजना नक्की योग्य लोकांपर्यंत पोहोचते की नाही याची शहानिशा सुरू आहे. मतदारांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा आली आहेत का, मग ती वगळावी लागतील याच्यासाठी दारोदार जाऊन सर्वे चालू आहे. पण या सर्वेमध्ये मुस्लिम कम्युनिटीने कोणीही सहकार्य करू नका अशा प्रकारची भाषणबाजी सुरू आहे. मोहल्ला टू मोहल्ला जाऊन मशिदीचे मौलवी, सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे काही इंटेलिजंट मुस्लिम लोक, त्यांचीसुद्धा भाषणं व्हायला लागली आहेत. आणि तुम्ही आम्ही मस्त ब्लँकेट ओढून, थंडी वाजते ना, झोपण्यात आयुष्य चाललं आहे मस्त.
हिंदू जागा झाला पाहिजे म्हणून मी थोडंसं परखड वक्तव्य करतो आहे. त्याच्यामागची तळमळ लक्षात घेण्यात यावी. एक फौजीचा मुलगा ज्याच्या बापाने सीमेवर रक्त ओकलं आहे त्याची तळमळ लक्षात घेऊन या व्हिडिओचा शब्दनशब्द तुम्ही ऐकाल याच अपेक्षेसह तूर्तास या व्हिडिओत फक्त धोक्याची घंटा वाजती आहे. खूप मोठा धोका समोर मांडून ठेवलेला आहे आपल्या. याची जाणीव करून देण्यासाठी असे अनंत व्हिडिओ बनवलेला हा प्रवी या व्हिडिओतनं रजा घेतो आहे. पुन्हा भेटूयात अशाच काही व्हिडिओंसह. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल. 8,890 व्हिडिओंचा अनमोल खजिना.